दुसरा प्रकार कोणता तर स्मूथ मसल्स, त्यालाच दुसरं नाव काय तर नॉन स्ट्रिएटेड मसल. या आधीचा जो प्रकार घेतला आपण स्केलेटल, त्याला स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात, कारण त्याच्यावर पट्टे दिसतात. हे जे मसल्स आहेत यांच्यावर आपल्याला पट्टे दिसत नाही आणि म्हणून काहीतरी याला म्हणून अपट्टकी किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात. बघ काय, these muscles are present in the form of sheets or layers. कसे आहेत शीट्स किंवा लेअर्स, एकावर एक काहीतरी लेअर सारखे काहीतरी हे आहे. आणि यांचा शेप कसा आहे तर बघा, इच मसल सेल इज स्पिंडल शेप और फुजिफॉर्म. स्पिंडल शेप किंवा फुजिफॉर्म म्हणजे काय की डायग्राम मध्ये बघा दिसतंय की दोन्ही बाजूला काहीतरी निमुळते आहेत, दोन्ही बाजूला निमुळते आहेत, याला स्पिंडल शेप किंवा फुजिफॉर्म सुद्धा म्हटल्या जातात. द फायबर्स आर अनब्रांच हॅव्हिंग सिंगल न्यूक्लियस. याच्यामध्ये बघा काय आहे की सिंगल न्यूक्लियस आहे. स्केलेटल मसल मध्ये मल्टिपल न्यूक्लियस होतं, इथं आहे काय तर सिंगल न्यूक्लियस. तुम्हाला लगेच डिफरन्सिएशन करून एक टेबल तयार करता येईल, त्यामध्ये सगळे नोट्स लिहून ठेवून द्यायचे है ना. आणि कशा तर अनब्रांच आहे म्हणजे यांना ब्रांच नाहीये. जर कार्डियक मसल जर बघितलं तर एक मसल असते आणि त्याला काय तर दुसरी अजून असे काय तर इकडे असे मसल्स असतात, इकडे एक मसल्स असतात, याला काय तर ब्रांच म्हटल्या जातं है ना. पण हे कसे आहेत तर हे कसे आहेत तर हे अनब्रांच आहे, यांना फाटे फुटलेले नाही. सार्कोप्लाझम कंटेन्स मायोफायब्रिल्स. इथं सुद्धा काय तर मायोफायब्रिल्स आहेतच, सार्कोप्लाझम मध्ये काय तर मायोफायब्रिल्स आहेतच. मायोफायब्रिल्स आर मेड अप ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन कॉल्ड ऍक्टिन आणि मायोसिन. हे सुद्धा ऍक्टिन आणि मायोसिन पासूनच तयार झालेले आहे, पण तरी पण याच्यावर पट्टे राहणार नाहीत, त्यामुळे याला आपण नॉन स्ट्रिएटेड किंवा अपट्टकी स्नायू म्हणू. स्मूथ मसल्स कंटेन, बघा आधी म्हणून बघा की पट्टकी पट्टे नाहीयेत आणि म्हणून काय तर स्मूथ, अगदी स्मूथ दिसणार आहे, पट्टे दिसणार नाही, स्मूथ दिसणार आहे आणि म्हणून याला स्मूथ म्हटले. मसल्स कंटेन लेस मायोसिन. बघा लक्षात ठेवायचे की स्मूथ मसल आहे याच्यामध्ये काय तर मायोसिनचं प्रमाण आहे हा कमी आहे आणि जो ऍक्टिन आहे ऍक्टिनचा प्रमाण काय तर तो जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू स्केलेटल मसल. स्केलेटल मसल मध्ये काय तर तोच आपल्याला मायोसिन आणि ऍक्टिनचा प्रमाण जास्त पाहायला मिळतो. यांच्यामध्ये मायोसिनचा प्रमाण हा कमी आहे आणि ऍक्टिनचा प्रमाण काय तर हा जास्त आहे. स्ट्रिएशन्स आर अब्सेंट. ऑलरेडी आपण घेतलं की याच्यावर पट्टे नाहीये. These muscles undergo slow and sustained involuntary contraction. कसे आहेत हे इनव्हॉलंटरी आहेत, याच्यावर आपल्या इच्छेनुसार काम करणार नाहीये. हे मसल्स नेमके कुठे असणार आहेत तर बघा, हाडांची जे जोडलेले आहेत त्याला आपण स्केलेटल मसल्स म्हणतो. एक तिसरा जो प्रकार घेणार होतो आपण कार्डियक मसल्स आहे, म्हणजे जो हार्टचे जे मसल्स आहेत ते आहेत. आणि उरलेले सगळे मसल्स म्हणजे कोणते जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, आतडे आहेत म्हणजे इंटेस्टाईन आहेत, लिव्हर आहे किंवा बाकीचे अजून कोणते जे स्टमक वगैरे आहेत, याचे जे सगळे जे मसल्स आहेत हे सगळे आहेत. हे सगळे कशापासून तयार झाले तर या स्मूथ मसल पासून किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल पासून तयार झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांची ऍक्टिव्हिटीज कशी आहेत, जे मुवमेंट आहेत ते कसे आहेत, हे इनव्हॉलंटरी आहेत, आपल्या इच्छेनुसार काम करत नाही आणि काय तर स्लो अँड सस्टेन आहे, हळू आहे आणि काय तर ते सस्टेन आहे म्हणजे कंटिन्यू काय तर चालूच आहे असं आपण म्हणू. दे आर इन्व्हर्टेड बाय ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. आणि याच्यामध्ये काय तर सुद्धा काय तर नर्व्स आहे, या हे सगळे कशाद्वारे चालतात, हे नर्वस सिस्टमद्वारे चालतात. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर किंवा अन्न गिटकल्यानंतर तो पुढे जायला पाहिजे ना, त्यामुळे काय तर आपला ब्रेन नर्व्स कंट्रोल आहे ते काय होणार तर त्याच्याद्वारे काय होणार तर तो पुढे पुढे चालला जाईल. त्यानंतर पोटामध्ये गेल्यानंतर अन्न हा डायजेस्ट व्हायला पाहिजे, अन्न पुढे जे तिथं जे म्युकस आहे एसीएल आहे त्यामध्ये घुसळायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा काहीतरी मसल्स काम करतील. तिथून मग इंटेस्टाईन मध्ये जायला पाहिजे, इंटेस्टाईन मध्ये सुद्धा पुढे पुढे जायला पाहिजे. या सगळ्यांमध्ये मसलचं काम आहे आणि ते आपण स्वतःहून करत नाही. त्यासाठी काय तर पूर्ण आपली जे नर्वस सिस्टम आहे, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि बाकीचं सगळं जो नर्वस सिस्टम जाडा पसरलाय, हे सगळे काय तर त्याला काय तर त्यासोबत काम करतात, याद्वारे ते काय तर काम केलं जातं. तर या पद्धतीने स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रिएटेड मसल्स लक्षात ठेवायचे आहेत है ना. नेक्स्ट बघा, थोडी माहिती अजून दिलेली आहे की दीज आर फाउंड इन द वॉल्स ऑफ विस्करल ऑर्गन्स. विस्करल ऑर्गन्स म्हणजे काय, जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते, आणि त्यासोबत काय तर ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, हिंस दे आर कॉल्ड विस्करल मसल सुद्धा म्हटल्या जातं. हा एक नाव लक्षात ठेवायचं आहे. दे मे बी अरेंज लेंथ वाईज. बघा की आता हे कसे अरेंज केलेत की हे लेंथ वाईज म्हणजे लॉन्जिट्युडनल अरेंज केले किंवा अराउंड सर्कमफरन्स सर्क्युलर मसल्स ऑफ एनी ऑर्गन. म्हणजे एखादी जसा हा ऑर्गन आहे हा एकतर काय तर लेंथ वाईज म्हणजे असे अरेंज केलेले आहेत किंवा काय तर एक जो मसल्स आहे ना याला पूर्ण असं काय तर पूर्ण अरेंज केलेलं आहे, पूर्ण काय तर त्याच्या भोवती म्हणजे त्याच्या सर्कमफरन्स भोवती सर्क्युलर मसल्स काय तर ते असणार आहे है ना. तर या पद्धतीने काय तर ते अरेंज केलेले आहेत. तर असं आपण स्मूथ मसल्स हा सेकंड टाइप घेतो.